थोड़ा घुमा दो हम तुम्हारे साथ एक नारी सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा मी सांगू इच्छितो, मतदारांना सांगू इच्छितो की त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी अशी पक्षावरती आमच्या महायुतीवरती असू द्या आणि ही जीत आहे. आम्ही आता सेलिब्रेशन करणार आहोत. काही वेळात आमची मिरवणूक निघणार आहे आणि खरोखर मतदारांचा खूप खूप आभार. मोठे आरोप प्रत्यारोप झाले. आरोप करणाऱ्या आम्ही साहेबांनी एकच सांगितलं तर कोणाला उत्तर देऊ नका, तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्यात येईल ते आम्हाला कल्पना आहे. आणि ही जीत आमच्या कामाची झालेली आहे. जे लोकांनी निगेटिव्ह प्रचार केलेला आहे त्यांचं चप्र म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्यांची सर्वांची दुकानं पुढची उद्यापासून बंद होणार आहे. दुकानं उद्यापासून बंद. जो मतदारों ने जो चुन के दिया, जो विश्वास रखा, उसको अगले 5 साल तक हम लोग ऐसे रखेंगे और 5 साल के अंदर उनको काम करेंगे. उनको पता चलेगा नजर से क्या होता है और उन्होंने सही इंसान को उन्होंने चुन के दिया है. और शिंदे साहब का आशीर्वाद है और फडणवीस साहब का आशीर्वाद है. हम लोग अच्छी तरह से उनको निभाएंगे. सर कितने वोटों से जीत हुई आपकी? मेरे ख्याल से 2,500 वोटों से हम लोग जीत रहे हैं. 2,000 वोटों से जीत रहे हैं. नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया न्यूज नेटवर्क। मैं हूं आपके साथ शाहिद आलम। इस वक्त मैं खड़ा हूं मुंबई के कुर्ला इलाके में, जहां हमारे साथ 166 के उम्मीदवार शिंदे गुट के हमारे साथ टुंडे जी है, साथ में उनकी वाइफ है मिनल टुंडे जी विन हुई है. आइए उनसे जानते हैं क्या कुछ कहना चाहती है. मैडम, आप कितना खुश हो रहे हैं, कितने एक्साइटेड हो रहे हैं, आज आप विन हुए, क्या कुछ कहना चाहोगे? मला असं वाटतं हा सगळा माझ्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकारी आणि जे हितचिंतक आहेत त्यांनी जे आज सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यांची मेहनत आज फळाला आलेली आहे आणि तो आनंद तुम्ही बघत असाल सगळ्यांच्या चेहऱ्यावर. 2,900च्या वोटनी मी जिंकलेली आहे. लोगों को किस तरह का आभार करेंगे जो आपके लोगों को सपोर्ट दिया, आप विन हुए, क्या कुछ कहोगे? सगळ्यांना माझा मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आज आणि मला एवढा भरघोस मतांनी मला जिंकून दिलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि नक्कीच पुढचे 5 वर्ष मी प्रामाणिकपणे प्रभागात विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. वार्ड में आपके 166 में कई समस्याएं हैं, किस तरह आप काम करेंगे आने वाले? मला असं वाटतं मी आता तुम्हाला ते सांगितलं, ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल मी आधीच बोललेले आहे आणि त्या समस्यांवर नक्कीच लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सुरुवात करणार आहे. और कोई मैसेज देना चाहेंगे आवाम को, रहवासी को आपके वार्ड में? मेसेज मला असं वाटतं सगळ्यांनी जो विश्वास दाखवला तो मी विश्वास नक्कीच सगळ्यांचा सार्थ करून दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळात चांगलं काम करणार आहे. आणि सगळ्यांनी जो कार्यकर्त्यांना पण माझे धन्यवाद आहेत की त्यांनी सगळ्यांनी संयम दाखवला. एवढी टीका चुकीच्या पद्धतीने झाली, खोटे आरोप करण्यात आले, त्या सगळ्याला आम्ही अत्यंत संयमाने पुढे गेलो आणि आमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं, कुठे वादविवाद केला नाही आणि त्याच्यामुळेच आम्ही आज या जिंकण्याच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. सबसे पहले काम आप क्या करेंगे मैडम? जिस तरह समस्या है, खास करके किन मुद्दे पे आप काम करेंगे? मला वाटतं प्रभागात भरपूर समस्या आहेत, त्याच्यामधल्या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यातून पण जे आहे विभागामधल्या म्हणजे आता पावसाळ्याचा असेल किंवा पुनर्वसन असेल, ट्रॅफिक समस्या असतील, पाण्याच्या समस्या आहेत, अगोदर ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच्याबद्दल मी सगळ्यात प्राधान्य देणार आहे.